नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज अर्थव्यवस्थेतील एक नवीन इंडेक्स घेऊन आलोय ज्याचं नाव आहे एसडीआय, मानव विकास निर्देशांक. मानव विकास निर्देशांकावर कशा पद्धतीने क्वेश्चन येतात, मानव विकास निर्देशांक नेमका काय असतो, कोण काढत असते, यामध्ये का काढावा लागतो, यामध्ये कुठली निर्देशक असतात, आयाम असतात व इतर बाबी आज तुम्हाला स्पष्टपणे आणि अतिशय सोप्या पद्धतीने सांगणारे. नमस्कार, मी राहुल गुजर. बारामतीच्या एमपीए अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सगळ्या विद्यार्थी मित्रांचं मनस्वी स्वागत करतो. तर चला तर बघूयाच मानव विकास निर्देशांक. यामध्येच मी प्रथम एक सांगणार आहे बघा की मानव विकास निर्देशांक हा नेमका का काढला जातो, का बरं काढला जात असेल. कुठलीही बाब उगीच केली जात नाही, मग ते कुठूनही असू द्या. ठीक आहे, ते राज्यस्तरीयवर असू द्या, ते देशाच्या पातळीवर असू द्या किंवा ते आंतरराष्ट्रीय स्तरावर असू द्या, कुठलं तरी याला एक कारण असतं. ते कारण म्हणजेच नेमकं काय, तर लोकांची म्हणजेच काय, तर जनतेची सुस्थिती कशा पद्धतीची आहे जगामध्ये प्रत्येक देशाची, हे बघण्यासाठी हा निर्देशांक काढला जात असतो. पण खरं म्हणजे ही सुस्थिती काढण्यासाठीचं नेमकं पॅरामीटर काय, बरं यामध्ये नेमकं एका शब्दातला फरक काय की यामध्ये आहे ते म्हणजे मानव विकास. की विकास काय असतो यामध्ये, तर मानव विकास हे दोन शब्द व्यवस्थित समजून घ्या बघा. एक वृद्धी आणि दुसरा विकास. देशाची वृद्धी होते म्हणजेच विकास झाला असा याचा अर्थ होत नाही. मात्र विकास झालेला असेल तर नक्कीच वृद्धी झालेला आहे याचा अर्थ असा असतो. मग वृद्धी म्हणजे काय, तर फक्त देशामध्ये सांख्यिक बाबी वाढत असतील. बघा मी काय म्हटलंय, फक्त सांख्यिक म्हणजेच काय, यामध्ये जीडीपी मध्ये वाढ होत असेल, एनडीपी मध्ये वाढ होत असेल, यामध्ये जीएनपी मध्ये वाढ होत असेल, ईएनएनपी मध्ये वाढ होत असेल, म्हणजेच काय, पैशाच्या स्वरूपात यामध्ये जर वाढ होत असेल तर याला वृद्धी म्हणता येतं, मात्र विकास म्हणता येत नाही. मग विकास म्हणजे काय असतो, तर जनतेची यामध्ये एकूणच जर देशाचा सामाजिक, तद्वतक आर्थिक, शैक्षणिक व राजकीय या सर्वच बाबतीत जर वृद्धी होत असेल, वाढ होत असेल, तरच याला विकास म्हणण्यात येत असतो. मग सोप्या शब्दात काय, जर देशाचा सर्वतोपरी विकास होत असेल तरच याला विकास असं म्हटलं जात असतं. तर मग यामध्ये मानवाचा किती विकास झालेला आहे याबद्दल आपण बघणार आहोत. म्हणजेच आता दुसऱ्या स्लाइड मध्ये एक दिसणार आहे तुम्हाला की आता कुठलीही बाब बघा, कुठलंही चॅप्टर अभ्यासताना, कुठलंही प्रकरण अभ्यासताना, कुठल्याही विषयाचं असू द्या, कुठल्याही प्रकरणाचं असू द्या किंवा कुठल्याही मुद्द्याचं असू द्या, ते अभ्यासत असताना पहिल्यांदा एक गोष्ट जाणवली पाहिजे, कळली पाहिजे की नेमकं या मुद्द्यावर प्रश्न येतात कोणते कोणते. बघा तुम्ही एकदा व्यवस्थित जर चालले असतील मागचे क्वेश्चन की जे आपल्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये देखील राज्यसेवा मेन्सला, राज्यसेवा प्रीला, कंबाईन मेन्सला, आता येणाऱ्या या मेन्सला किंवा इतर सगळ्या एक्झामला, राष्ट्रीय उत्पन्न असू द्या किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार असू द्या किंवा तुलनेने अगदी जर बघितलं तर पॉवर्टी किंवा अनएम्प्लॉयमेंट असू द्या, पण त्यांच्या तुलनेत या एका इंडेक्सवर जास्तीचे क्वेश्चन तुम्हाला दिसणार आहेत. तर बघा, तर यामध्ये आपण बघू की हा जो एसडीआय आहे याच्यावर नेमके प्रश्न येतात तर कोणते, काय काय विचारलं जातं, आजपर्यंत आयोगाने काय काय विचारलेलं आहे. तर बघा यावर नंबर 1 हा मुद्दा कायमस्वरूपी येत असतो की नेमका हा जो एसडीआय आहे हा कोणामार्फत काढला जातो, म्हणजे कोण काढत असेल. यामध्ये बघा की हा इंडेक्स कोण काढतो हे पहिल्यांदा बघायचं, नंबर 1. त्यानंतर याची सुरुवात कधी झालेली आहे, नंबर 2 चा क्वेश्चन यामध्ये येणार, नंबर 2 चा क्वेश्चन येणार, नंबर 3 चा क्वेश्चन येणार यामध्ये की यामध्ये कुठले पॅरामीटर वापरले जातात का, कुठले आयाम वापरले जातात का किंवा कुठले निर्देशक वापरले जातात का, तर यामध्ये विचारले जातात आयाम व निर्देशक. त्यानंतर
हा निर्देशांक कोणामार्फत काढला जातो, मात्र ही मूळ संकल्पना कोणाची? तर मग प्रश्न काय येतो यामध्ये, मूळ संकल्पना ही कोणाची आहे? 5व्या नंबरचा क्वेश्चन जर बघितला तुम्ही मित्रांनो, तर यामध्ये लक्षात येईल की यामध्ये नेमकं भारताचं स्थान कोणतं आहे, भारत हा कितव्या क्रमांकावर आहे, तद्वत यामध्ये एकूण किती देशांचा हा काढला जातो UNDP मार्फत, तसेच भारताच्या शेजारील जे देश आहेत, शेजारील देश त्यांचा क्रम काय, व शेवटली बाब येणार यामध्ये ज्या संघटना असतात, म्हणजेच काय, जसं फॉर एक्झाम्पल ब्रिक्स घेणार मी, ब्रिक्स मध्ये नेमकी तुलनात्मक रित्या यांचा अभ्यास करून प्रश्न विचारला जात असतो. तर तुम्हाला एक लक्षात येईल बघा की हा निर्देशांक कोण काढतोय, सुरुवात कधी झाली, आयाम काय असतात, संकल्पना कोणी सांगितल्या, भारताचा क्रमांक कितवा आहे, शेजारील देशांचा क्रम कितवा आहे, तुलनेने भारताचा अभ्यास केला जातो. आणि यामध्ये नेमकाच ब्रिक्स तसेच बाकी अजून ज्या संघटना आहेत त्यामध्ये भारताचा क्रमांक कितवा किंवा कंपॅरेटिव्हली अभ्यास केला जातो. जर तुम्ही मेन्सचे क्वेश्चन बघितले असतील तर तुम्हाला नक्कीच लक्षात येणार आहे बघा याच्यावर कसे प्रश्न आलेले आहेत. तर राईट, तर चला तर यामध्ये का आता ही SDI ची सुरुवात जर आपण बघितली तर सुरुवात कधीपासून झालेली, तर हा जो इंडेक्स आहे पहिल्यांदा सांगतो तर कोणामार्फत काढला जातो, तर UNDP मार्फत काढला जात असतो. युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत काढला जातो. युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत काढला जातो. तर याची सुरुवात झाली 1990 पासून, म्हणजे हा पहिल्यांदाच 1990 मध्ये पहिल्यांदाच UNDP ने हा रिपोर्ट, हा इंडेक्स काढलेला होता पहिल्यांदाच. तर मग ही संकल्पना कोणाची होती, तर संकल्पनांचा विचार जर केला तर यामध्ये पाकिस्तानचे मेहबूल उल हक व यांना मदतीसाठी भारताचे अमर्त्य सेन, म्हणजेच काय, दोघांच्या एकत्रितरित्या संकल्पनेतनं हा इंडेक्स तयार झालेला आहे. UNDP ला या दोघांनी मिळून ही संकल्पना दिलेली आहे, त्यानंतरच UNDP ने हा काढला. मात्र मेहबूल उल हक व अमर्त्य सेन हे या इंडेक्सची संकल्पना मांडताना किंवा ही संकल्पना तयार करताना यांना अजून 2 व्यक्तींनी मदत केली. त्यामध्ये एक लॉर्ड मेघनाथ देसाई आणि दुसरे आहे गुस्ताव रानीस. यामध्ये कुठलं येणार आहे, गुस्ताव रानीस, हे दोन्ही यामध्ये येणार आहेत. तर मग बघा एक मी काय सांगतोय व्यवस्थित ऐकून घ्या बघा. UNDP मार्फत हा 1990 पासून काढला जातो. ही जी संकल्पना आहे ही मूळ संकल्पना 2 व्यक्तींची आहे, तशी मेहबूल उल हक पाकिस्तानचे व भारताचे नोबेल विजेते अमर्त्य सेन या दोघांची संकल्पना व यांना मदत करण्यासाठी लॉर्ड मेघनाथ देसाई व गुस्ताव रानीस हे होते बघा 2 जण. मग आता खऱ्या अर्थाने जर बघितलं तर संकल्पक कोण, तर दोन्ही जण सांगता येतात. मात्र जास्तीत जास्त कॉन्ट्रीब्युशन कोणाचं होतं यामध्ये, तर मेहबूल उल हक यांचं नाव घेतलं जातं, म्हणून त्यांना HDI चे जनक असे संबोधले जाते. काय म्हटले जाते, SDI चे जनक असे संबोधले जाते बघा. 1990 मध्ये ज्या वेळेस पहिला रिपोर्ट काढला त्यावेळेस हा रिपोर्ट ज्या वेळेस काढला त्यावेळेस सुद्धा मानवाची विकासाची स्थिती सांगितलेली होती यामध्ये. मग आता पहिलं कोण होतं ते जरा वेळेत मी आता सांगणार आहे बघा तुम्हाला. यामध्ये बघा आता हा जो निर्देशांक आहे किंवा SDI प्रमाणे बाकी निर्देशांक असतात, GII असेल, ISDI असणार, त्यानंतर मल्टी पॉवर्टी इंडेक्स असणार. तर हे बाकी सगळे इंडेक्स, कुठलाही इंडेक्स काढत असताना यांना काही आयाम व निर्देशक असतात. मग आयाम बघा, याला जर आपण बघितलं की याला आयाम किती, तर आयाम दिसणार आहेत आपल्याला किती, 3. आणि निर्देशक जर बघितले तर यामध्ये निर्देशक किती येणार आहे, 4. म्हणजे SDI काढत असताना तुम्हाला आयाम दिसणार 3 आणि निर्देशक किती दिसणार आहे, 4. यामध्ये बघा पहिला आयाम असतं दीर्घ व आरोग्यमय जीवन असणार. दुसरं काय असणार आहे यामध्ये, ज्ञान, एज्युकेशन. आणि तिसरं काय असणार आहे, चांगले जीवनमान. परत एकदा सांगतो बघा, पहिला असणार आहे दीर्घ व आरोग्यमय जीवन, दुसरं असणार आहे ज्ञान, तिसरं असणारे चांगले जीवनमान. हे झाले 3 आयाम. मग 4 निर्देशक कुठले, तर आता बघा 4 निर्देशकांमध्ये दीर्घ व आरोग्यमय जीवन याच्यामध्ये काय बघितलं जातं, जन्माच्या वेळी सरासरी आयुर्मान.
हे बघितलं जात असतं यामध्ये. जन्माच्या वेळी सरासरी आयुर्मान हे बघितलं जातं. त्यानंतर ज्ञानात काय बघितलं जातं तर शालेय शिक्षणातील सरासरी वर्ष हे बघितले जातात. शालेय शिक्षणातील सरासरी वर्ष हे झालं एक पहिलं निर्देशक, हे झालंय दुसरं निर्देशक, हे झालंय तिसरं निर्देशक. तिसरं काय ज्ञानातील हे दोन आहे. त्यापैकी पहिलं मी सांगितलं शालेय शिक्षणातील सरासरी वर्ष व त्यानंतर आहे की अपेक्षित शिक्षणातील वर्ष. अपेक्षित शिक्षणातील वर्ष सोप्या भाषेत सांगायचं दोघांमध्ये काय तर शालेय शिक्षणामध्ये किंवा शालेय जीवनामध्ये जो विद्यार्थी जो शालेय जीवनात असतो त्याचा अपेक्षित किती आहे शालेय शिक्षण घेणं आणि अपेक्षित शिक्षणामध्ये काय असते यामध्ये शालेय जीवनातील बघितलं तर यामध्ये दोनच बाबींचा विचार केला जातो. नंबर एक यातला की शालेय जीवनात किती यांनी एज्युकेशन मध्ये किती वर्ष घालवली आणि दुसरं असतं 25+ वय असणाऱ्यांनी त्याच्यावर किती शिक्षण घेतलं यांचाच फक्त यांच्यामध्ये विचार केला जात असतो. त्यानंतर चांगले जीवनमान यामध्ये दरडोई उत्पन्न म्हणजेच काय मी राष्ट्रीय उत्पन्नातली एक संकल्पना सांगितलेली होती GNP याच्याद्वारे म्हणजेच काय की प्रत्येक व्यक्तीला किती पद्धतीने किंवा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्याचा किती सहभाग आहे त्याला किती चांगल्या पद्धतीने त्याच्या उत्पन्न याचा यामध्ये विचार केला जात असतो. मग GNP तुम्हाला लक्षात येईल की मी संकल्पना सांगितलेली होती की यामध्ये फक्त आणि फक्त म्हणजे GDP मधनं जे काही परकीय कंपनी किंवा नागरिक असेल त्यांचं उत्पन्न आपण बाजूला केलेलं होतं आणि आपले जे भारतीय नागरिक किंवा कंपनी त्यांचं उत्पन्न मिळवलेलं होतं. मग यामध्ये जी संकल्पना उरली होती किंवा मिळाली होती ते GNP व GNP कुठल्या तत्वावर हे करायचं अजून यामध्ये क्रय शक्तीच्या तत्वावर काढायचं आहे. या पद्धतीने हे काढलं जात आहे. आता पुढे बघा की या निर्देशांकांद्वारे यामध्ये एक किमान स्तर आणि दुसरा कमाल स्तर असा दिला आहे. किमान स्तर आणि कमाल स्तर दिलेला असतो. तर बघा आता यामध्ये जर आपण बघितलं तर मला एक गोष्ट बघा SDI काढण्यासाठीचे टप्पे किती असतात तर यामध्ये असतात 3 टप्पे असतात. 3 टप्प्यातला पहिला काय तर यामध्ये पहिला टप्पा असतो गोल पोस्ट ठरवणे. मग गोल पोस्ट म्हणजे काय तर यामध्ये मी सांगितलंय बघा गोल पोस्ट ठरवत असताना या दोन्हीही बाबी तिथं घेतल्या जातात. किमान स्तर आणि कमाल स्तर काय घेतलं जातं यामध्ये गोल पोस्ट ठरत असताना यामध्ये किमान स्तर व कमाल स्तर हे यामध्ये ठरवले जात असतात. म्हणजेच काय की प्रत्येक जे मी तुम्हाला आयाम सांगितलं यामध्ये किमान किती व कमाल किती याचा पहिला विचार केला जातो म्हणजे गोलपोस्ट ठरवणे. त्यानंतर दुसरा असतो त्यामधले आयाम काढणे. दुसरं काय असतात आयाम काढणे. मग आयाम म्हणजे काय तर यामध्ये बघा ही संकल्पना इकडे कॉपी पेस्ट होणार आहे. किमान आणि कमाल कमीत कमी व जास्तीत जास्त यातला एक काय काढला जातो जिथं एक मध्य निघेल तो इथं काय काढला जातो मध्य काढला जात असतो. प्रत्येक आयामाचा काय काढला जातो मध्य काढला जात असतो यामध्ये. मग आता मध्य कशा पद्धतीने तर यामध्ये बघा प्रत्यक्ष जे काही आकडेवारी आली असेल त्यातनं किमान आणि कमाल स्तर हा वजा केल्यानंतर हा मध्य मिळत असतो बरोबर. ठीक आहे. आता तिसरा टप्पा काय असतो यामध्ये निर्देशांकाचं मापन करणे. मग मापन कशा पद्धतीने केलं जातं की जे 3 आयाम मी मगाशी सांगितले तुम्हाला ते 3 आयाम कुठले कुठले सांगितले दीर्घ व आरोग्यमय जीवन. दुसरं सांगितलं यामध्ये ज्ञान म्हणजेच काय शिक्षण सांगितलं. यामध्ये काय सांगितलं बघा एक सांगितलं दीर्घ व आरोग्यमय जीवन, दुसरं काय सांगितलं शिक्षण आणि तिसरं काय सांगितलं यामध्ये आरोग्य. या तिघांचा तुम्हाला काय करावं लागणार आयाम करावा लागणार म्हणजेच मध्य काढावा लागणार. याचा मध्य असेल याचाही मध्य असणार आणि याचाही मध्य असणार आणि या तिघांचा मिळून एक काय काढला जातो भूमितीय मध्य काढला जात असतो. काय काढला जातो भूमितीय मध्य. अशा पद्धतीने SDI मध्ये किती पॉइंट आहे किती गुण आहेत असं ठरवलं जात असतं बघा. बरोबर आहे. यामध्ये बघा मी परत एकदा सांगतो SDI चे 3 टप्पे असतात. पहिलं गोल पोस्ट ठरवणं,
त्यानंतर आयाम आणि त्यानंतर निर्देशांकाचं मोजमाप करणं, गोल पोस्ट मध्ये एक किमान आणि कमाल स्तर ठरवला जातो, त्यानंतर याच्या किमान आणि कमालच्या मध्य ठरवला जातो, त्यानंतर तिसरा असते मापन, म्हणजे ज्या आयामाचे तिघही मध्य घेऊन याचा भूमितीय मध्य काढला जातो. या पद्धतीने तिन्ही टप्पे काढले जातात आणि मग ठरवलं जातं की किती पॉइंट आहे, किती रँक आहे असं ठरवलं जात असतं. तर मग बघा आता की यामध्ये हा जो निर्देशांक आधारित देशाची विभागणी आहे, यामध्ये मोजमाप ही एसडीआय ची किती ते कितीच्या दरम्यान केली जाते, 0 ते 1 च्या दरम्यान केली जाते. मग 0 ते 1 म्हणजे नेमकं काय, 0 म्हणजे नेमकं काय, तर बघा या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत. 0 जर असेल एखाद्या देशाचा तर असं समजायचं यात कोणताही विकास झालेला नाही. मात्र जर 1 असेल तर या देशाचा पूर्णपणे विकास आहे, म्हणजे तेथील मानव, तेथील जनता ही पूर्ण सुस्थितीत आहे, याचा अर्थ असा होत असतो. मग याच आधारे खाली आपण याचे 4 भाग केलेले आहेत. 0 ते 1 च्या दरम्यानचे 4 भाग. नंबर 1 यामध्ये अल्प विकास झालेले देश. मग अल्प कुठून कुठपर्यंत असतं आता सांगितलं जाईल बघा. त्यानंतर दुसरा मध्यम, त्यानंतर उच्च आणि शेवटचा असते अति उच्च, म्हणजे अतिशय जास्त विकसित असणारे. मग यातलं जर आपण बघितलं तर यामध्ये आपल्याला एक जाणवेल की अल्प विकसित म्हणजे काय, तर ज्यांचे 0 ते 0.549 त्याच्या आतमध्ये किंवा या दरम्यान ज्यांचे पॉइंट असतील त्यांना अतिशय कमी अल्प म्हणजे अतिशय कमी विकसित असं गृहीत धरलं जातं. मग यामध्ये कोण कोण येणार, तर यामध्ये येणार सोमालिया येतोय, दक्षिण सुदान. बघा मग तुम्हाला असं वाटत असेल की जेवढे बोर्डवर दिलेले आहेत सरांनी इतकेच असणार का, नाही, मी फक्त उदाहरण दिलेले आहेत तुम्हाला. ठीक आहे, उदाहरण यामध्ये चाड, नायजर आपण वाचत असताना भरपूर गोष्टी या बघितल्या असतील. ठीक आहे, तर या गटामध्ये उदाहरण म्हणून दिलेलं आहे मी तुम्हाला. त्यानंतर बघा मध्यम मध्ये काय येणार, 0.550 ते 0.699 या दरम्यान येणार. म्हणजे आपला भारत कुठे येतो यामध्ये, तर भारत येणार 0.644 पॉइंट नुसार भारत हा मध्यम विकसित मध्ये येत असतो. की आताचा क्रमांक कितवा आहे भारताचा ते मी सांगणारच आहे. बघा एक गोष्ट लक्षात ठेवायची, बघा हा जो 2024चा मी आता तुम्हाला आकडेवारीनुसार जो रिपोर्ट सांगणार आहे, एसडीआय काढलेला जो दाखवणार आहे UNDP ने, हा खऱ्या अर्थाने जर बघितला तर हा 2022चाच रिपोर्ट आहे. 2023-24चा वेगळा असा रिपोर्ट आलेला नाही. हाच रिपोर्ट 22चा आता 23-24 मध्ये आता प्रकाशित झालेला आहे, की ज्याला आपण आताच करंट म्हणत असतो. बऱ्याच लोकांना असं वाटतं की वर जर दिला आयोगाने प्रश्न की 2022 मध्ये नेमका भारताचा क्रमांक कितवा, अरे बापरे 2022 विचारलंय, बरेच जण चर्चा सुरू होतात मार्केटमध्ये. 22 विचारलं, 2 वर्ष अगोदरचं, अरे नाही 2 वर्ष अगोदरचं नाही, तर 2 वर्ष अगोदरचा रिपोर्ट तो आत्ता जाहीर झालाय. पण नाव तर तेच असणार आहे ना बऱ्याच अंशी. नाव जरी वर हेडिंग दिली 24ची तरी तो 22चाच वाचायचा आहे आपल्याला. तर चला तर आता इथं बघू, मग यामध्ये कोण कोण येणार, यामध्ये भारत दिसतोय मला, बांगलादेश आहे, त्यानंतर नेपाळ दिसतोय मला, पाकिस्तान दिसतोय मला. तर हे देश आपल्या आजूबाजूचे देश सुद्धा मी जाणीवपूर्वक काय केलंय की भारताचे आजूबाजूचे देश यामध्ये घेतलेले आहेत, समजण्यासाठी सोपं जावं. फक्त एक लक्षात घ्यायचं की आपण कुठे आहोत, मध्यम मध्ये आहोत. त्यानंतर इकडे येत आहे उच्च विकसित. मग उच्च विकसित म्हणजे काय, तर 0.700 ते 0.799 इथपर्यंत जो देश येणार आहे हा उच्च विकसित म्हणून गणला जाणार. यामध्ये चीन येणार, रशिया येणार आणि मग शेवटचा टप्पा असतो अति उच्च की जे आपण म्हणतो डेव्हलप्ड कंट्री आहेत किंवा यांचा विकास सर्वतोपरी आहे. असे कुठल्या, तर जे 0.800च्या वर ते 1 पर्यंत या दरम्यान असतील ते काय असणार आहेत, विकसित असणार आहेत. अतिशय जास्त विकसित म्हणजे उच्च विकसित असणार आहे त्यामध्ये अतिउच्च. त्यानंतर बघा अतिउच्च मध्ये येणार एक स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलँड. मग तुम्ही म्हणाल जे बोर्डवर दिलेला आहे तुम्ही हाच क्रम आताचा आहे का, तर मी फक्त तुम्हाला उदाहरण देतोय, तो क्रम पण सांगणार आहे बघा जरा वेळेत, राईट. त्यानंतर चला मी यामध्ये काय सांगितलं बघा,
हा निर्देशांक हा किती ते कितीच्या दरम्यान काढला जातो? पटकन पाठ करून घ्यायचंय. 0 ते 1 च्या दरम्यान काढला जातो. किती? 0 ते 1. 0 असला म्हणजे काय समजायचं? यामध्ये अतिशय कमी विकास, म्हणजे विकास नसल्यासारखा नाहीच. आणि 1 जर असलं तर अति उच्च विकास असं गृहीत धरायचं. यामध्ये पूर्णत्वाला आलेला विकास. राईट. यामध्ये मी 4 भाग केले, पण कशाच्या दरम्यान? 0 ते 1 च्या दरम्यान. तुम्हाला बोर्डवर दिसणार आहे 4 भाग केलेले. यामध्ये नंबर 1 अल्प विकसित, नंबर 2 मध्यम विकसित, नंबर 3 असणारे यामध्ये उच्च विकसित, नंबर 4 असणारे यामध्ये अति उच्च विकसित. आणि यांची विभागणी सुद्धा मी अशीच केलेली आहे बघा. तर जी बोर्डवर तुम्हाला दिसते 0 ते 0.549, त्यानंतर 0.550 ते 0.699, त्यानंतर 0.700 ते 0.799, त्यानंतर 0.800 ते 1 पर्यंत. यामध्ये प्रकर्षाने बघायचं भारत कुठे येतोय? तर आपला भारत आहे मध्यम विकसित मध्ये. म्हणजे आपले पॉइंट दिसत आहेत तुम्हाला 0.444. यानुसार सध्या स्थितीला आपण 134 क्रमांकावर आहोत. कळतंय? किती? 134व्या क्रमांकावर आहोत. राईट. तर चला यामध्ये बघा, जर आपण जर विचार केला की यामध्ये पहिलं कोण आहे, दुसरं कोण आहे, यामध्ये तिसरं कोण आहे, असा जर विचार केला आपण, तर एक गोष्ट बघा मिळणार आहे की आताची जी रँकिंग आलेली आहे 2022 मध्ये असणारा हा जो SDI चा रिपोर्ट आहे, हा प्रकाशित कधी झालेला आहे? यामध्ये 2024 मध्ये प्रकाशित झाला आहे. आणि 193 देशांचा हा काढण्यात आलाय. किती? 193. बऱ्याच वेळेस बघा, मी मग अशी लेक्चर सुरू करत असताना म्हटलेलं होतं UNDP मार्फत हा 1990 मध्ये काढण्यात आला. 1990 मध्ये काढल्यानंतर बरोबर लक्ष द्या मित्रांनो. बघा, मी 4 ठिकाणी सांगतोय तुम्हाला की तिथं प्रश्न भविष्यात येऊ शकतात, की आजपर्यंत आलेले नाहीत. पहिल्यांदाच पुढे सांगितलंय मी तुम्हाला की ज्यावेळी संकल्पना सांगितल्या मेगुल उल हक यांच्यासोबत अमर्त्य सेन भट, या व्यतिरिक्त मी 2 नाव सांगितले, मेघनाथ सहा, की जो आयोगाने विचारला होता, पण गुस्ताव हे नाव अजून विचारलेलं नाही. तर बघा, आणि दुसऱ्या संकल्पना बघा, किंवा दुसरा एक पॉइंट बघा की ज्याच्यावर कदाचित भविष्यात क्वेश्चन येऊ शकतो, तो म्हणजेच काय? तर 1990 मधल्या रिपोर्ट मध्ये प्रथम क्रमांकावर जगामध्ये कोणता देश होता? आपल्याला सवय झालेली असते स्वित्झर्लंड, नॉर्वे, स्वित्झर्लंड, हाँगकाँग, आईसलँड, हेच नाव वारंवार बघण्याची. मग आपण गडबडीत ते नाव करण्याचा प्रयत्न करतो, पण वर बघायचं 90 मधला पहिलाच रिपोर्ट, 90 मधला पहिलाच रिपोर्ट, यामध्ये काय सांगितलेलं आहे? किंवा यामध्ये प्रथम क्रमांकावर होता ऑस्ट्रेलिया आणि दुसऱ्या क्रमांकावर होता यामध्ये USA म्हणजेच अमेरिका. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवणं अपेक्षित आहे बघा मित्रांनो. या ठिकाणी ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर आणि USA कितव्या क्रमांकावर? दुसऱ्या क्रमांकावर असणार आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आता 193 देशांमध्ये ज्या वेळेस आपण म्हणजे UNDP ने जो रिपोर्ट काढला, यामध्ये पहिल्या क्रमांकावर कोण? तर यावेळेस बऱ्याच वेळेस बघा, आता क्रमांक लिहिण्याच्या अगोदर मी जरा थोडीशी गोष्ट बोलतो बघा, एक काही सेकंद बोलतो. त्यामध्ये आपल्याला सवय, कारण मागचे आपण 7-8-10 वर्ष जे आपण अभ्यास करतोय, किंवा जे काही 2 वर्ष झाले वाचताय, 4 वर्ष झाले वाचताय, 6 वर्ष झाले वाचताय, काही 1 वर्ष झाले वाचताय, पण त्यांनी वाचत असताना एक गोष्ट वाचली, SDI म्हटलं की नॉर्वेवर. बरोबर आहे. SDI म्हटलं की नॉर्वेवर, नॉर्वेचं नातं कसं घट्ट केलेलं आहे, पहिल्या क्रमांकावर नॉर्वे. बट आता तसं नसणार. मग आता कोण आलंय पहिल्या क्रमांकावर? तर पहिल्या क्रमांकावर यावेळेस आलेलं आहे स्वित्झर्लंड. कोण आहे? स्वित्झर्लंड आलेलं आहे यावेळेस. आणि दुसऱ्या क्रमांकावर गेलेला आहे नॉर्वे. तिसऱ्या क्रमांकावर आहे आईसलँड. हाँगकाँग वगैरे यांच्या नंतर येणार आहेत बघा आता आईसलँड. मग हे 3 तर तुम्हाला लक्षात ठेवणं अपेक्षितच आहे. मग यावेळेस स्वित्झर्लंडने नॉर्वेला मागे टाकलेला आहे. म्हणजे विकासात्मक गोष्टी जर बघितल्या तर 1 नंबरवर UNDPच्या रिपोर्टनुसार स्वित्झर्लंड येत आहे, त्यानंतर नॉर्वे, आणि मग त्यानंतर आईसलँड, मग हाँगकाँग वगैरे यांचा नंबर पुढे लागतोय बघा. ठीक आहे. तर आता यामध्ये एक गोष्ट बघा मिळणार बघा. आता इथं दिलेलं आहे मी SDI 2023 यानुसार जर भारताच्या शेजारील देशांचा आपण विचार जर केला
शेजारी देशांचा, तर नेमकं आपण तुलनात्मक अभ्यास करू की शेजारी देशांमध्ये कोण कुठल्या क्रमांकावर आहे. जर आपण श्रीलंकाचा बघितलं तर त्यांचं स्थान किती येत आहे? 78. मालदीवचा जर अभ्यास केला किंवा बघितलं तर किती आहे? 87. भूतानचं बघितलं तर किती? 125. बांगलादेशचा विचार केला तर 129. भारताचा मी मगाशीच सांगितला 134वा क्रमांक, भारताचा 134वा क्रमांक. त्यानंतर म्यानमारचा बघितला आपण तर 144. नेपाळचा बघितला तर 146. पाकिस्तानचा जर बघितला तर हा 164 आणि अफगाणिस्तानचा जर बघितला तर हा किती येणार आहे मित्रांनो? 182. मग बऱ्याच वेळेस तुम्हाला असं वाटत असेल सर तुम्ही मगाशी टॉपचं सांगितलंय सर्व, म्हणजेच काय? तर बघा या ठिकाणी मी सांगत असताना काय सांगितलं तुम्हाला? सगळे टॉपचे सांगितले. आता 93 मधला मी सगळ्यात शेवटी कोण आहे हा तर काही सांगितलाच नाही यामध्ये. मग बघा 93 मध्ये जर बघितलं 193 मध्ये सगळ्यात शेवटी जर कोणी असेल लास्ट शेवटी तो आहे सोमालिया. कुठला आहे? सोमालिया. आणि सगळ्यात शेवटून जर दुसरा जर असेल सेकंड लास्ट तर तो आहे दक्षिण सुदान. एवढं लक्षात ठेवा बघा तुम्ही. एक सोमालिया, त्यानंतर सोमालिया, त्यानंतर कुठला आहे? दक्षिण सुदान. दोन लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा मी परत एकदा सांगतो. एसडीआय मध्ये 193 मध्ये स्वित्झर्लंड पहिला आहे, नॉर्वे दुसरा, आइसलँड हा तिसरा आहे, सगळ्यात शेवटी सोमालिया आहे. त्यानंतर सेकंडला दक्षिण सुदान आहे. 90 मध्ये ज्या वेळेस काढण्यात आलेला होता त्यामध्ये ऑस्ट्रेलिया प्रथम होतं आणि युएसए यामध्ये दुसरं होतं. शेजारील देशांचा जर विचार केला यामध्ये तर श्रीलंकाचं 78 आहे, मालदीव 87, भूतान 155, बांगलादेश 129, म्यानमार 144, नेपाळ 146, पाकिस्तान 164 आणि अफगाणिस्तान 182 इतका आहे. मग आता प्रश्न एवढ्यावरच येणार का? जर यामध्ये जर आयोगाला वाटलं की यापेक्षा जरा डीप क्वेश्चन विचारावा अजून, मग ते सरळ सरळ प्रश्न विचारत असतात ब्रिक्स या संघटनेवर. कशावर? ब्रिक्स. आता बी म्हणजे काय? तर ब्राझील ज्याचा क्रमांक 89 आहे. त्यानंतर आर म्हणजे काय? तर रशिया ज्याचा एसडीआय मध्ये क्रमांक कितवा आहे? 56वा क्रमांक आहे. आय म्हणजे इंडिया म्हणजे आपला भारत, आपला क्रमांक 134 या नंबरवर आहे. त्यानंतर सी म्हणजेच काय बघा इथं? सी म्हणजे चीन, यांचा क्रमांक कितवा आहे? 75वा आहे. आणि यस हे असणारे साऊथ आफ्रिका, साऊथ आफ्रिकेचा क्रमांक येणार 110वा. आता बघा प्रश्न कुठे कुठे विचारले. जर या दोन पार्ट पैकी जर प्रश्न आलेत तर खूप सारे मुलं चुकत असतात बघा. इथं हा डाटा पाठच करून घ्या बघा. ज्या ठिकाणी 80 ते 85% मुलं चुकणार जर तुम्ही पाठ केला तर 100% यावर प्रश्न तुमचा बरोबर येणार म्हणजे येणार. तर बघा इथं मी काय सांगतोय? ब्रिक्स मध्ये ब्राझील व यामध्ये बघा 89, रशिया 56, इंडिया 134, यामध्ये येणार चायना 75 आणि साऊथ आफ्रिका जर बघितलं तर काय येणार यामध्ये? 110व्या क्रमांकावर आहे. मग आपल्याला एक लक्षात येईल का पूर्ण ब्रिक्स यामध्ये सर्वात शेवटी जर नंबरचा विचार केला आपण तर सर्वात शेवटी आपलाच क्रमांक लागतोय यामध्ये. मग ब्रिक्स मध्ये काय करतील बघा. प्रश्न जर असा दिला तर ब्रिक्स या संघटनेमध्ये एसडीआय नुसार असेंडिंग किंवा डिसेंडिंग क्रम लावा, चढता किंवा उतरता क्रम लावा. मग कळलं पाहिजे की ब्रिक्स मध्ये सर्वात पुढे कोण असणारे? तर पहिलं नाव असणारे या ठिकाणी रशियाचं. त्यानंतर दुसरं कोणाचं असणारे यामध्ये? चीनचं. नंबर 3 कोणाचं नाव असणारे यामध्ये? नंबर 3 असणारे ब्राझील. त्यानंतर नंबर 4 काय असणारे? साऊथ आफ्रिका. आणि नंबर 5 काय असणारे? तर आपलं नाव असणार आहे. ठीक आहे, या पद्धतीने बघायचं बघा. आता जर पुढे जर राज्यांचा विचार केला तर राज्यामध्ये साहजिक आहे केरळचा प्रथम क्रमांक असतो, गोवाचा दुसरा क्रमांक असतो, हिमाचल प्रदेश वगैरे तिसरा, केंद्रशासित प्रदेश मध्ये दिल्लीचा आपण नाव घेत असतो. तरी एक इमेज आहे बघा, तुम्हाला इथं लक्षात येईल की इथं एक पॉइंट सुद्धा लिहिले आहेत मी या, म्हणजे बघा की यामध्ये आता
हा जो आहे ना, हा भाग तुम्हाला दिसत असेल सेम कलरचा तुम्हाला, की यामध्ये 0.651 ते 0.700 पर्यंत इतके पॉइंट आहेत. आणि यामध्ये कुठले कुठले राज्य येत आहेत बघा, तुम्ही जर व्यवस्थित विचार केला, आता या खालचा भाग जर तुम्ही बघितला तर 0.700 ते 0.50 यामध्ये आपलं हे जे राज्य आहे डार्क मधलं जर बघितलं सगळ्यात शेवटचं, तर यामध्ये केरळ दिसतंय, जसं मी तुम्हाला म्हटलेलं होतं बघा, केरळ. त्यानंतर यामध्ये तुम्हाला गोवा दिसतंय, म्हणजे नंबर 1 आणि नंबर 2 हे दोन राज्य आपल्याकडे एसडीआय मध्ये प्रथम 1-2 क्रमांकामध्ये आपल्याला दिसत आहेत. त्यानुसार जर तुम्ही यांना डोळसपणे जर बघितला तर तुम्हाला कुठले राज्य कुठल्या क्रमांकावर आहे, कुठलं एसडीआय मध्ये पुढे आहे, त्यानंतर कुठला भाग हा एसडीआय मध्ये मागच्या क्रमांकावर मोडतोय, या ठिकाणी जर प्रश्न आला तर तुम्हाला तुलनात्मक किंवा अतिशय व्यवस्थित कॉन्सेप्ट जर समजून घेतली तर प्रश्न सोडवण्यासाठी याची नक्कीच मदत होणार आहे. तर बघा, आता बघा मी काय सांगितलं व्यवस्थित ऐकून घ्या सुरुवातीपासून. मी एकच म्हटलं की एसडीआय हा, आता बघा शेवटी जर घेतली तर मी तुम्हाला सांगितलेले होते की या ठिकाणी प्रश्न कुठले कुठले होते. यात लक्षात येणार की या ठिकाणी मानव विकास निर्देशांक का काढला जात होता, ठीक आहे, लोकांची सुस्थिती तपासण्यासाठी हा केला जात होता. म्हणजे किती सुस्थिती आहे, विकास आणि वृद्धी यामध्ये मी फरक सांगितला. वृद्धी ही फक्त संख्यात्मक असते, त्या ठिकाणी जीडीपी, जीएनपी, एनएनपी, एनडीपी यांचे उदाहरण दिलेले होते. विकास म्हणजे काय असतो की यामध्ये सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय या सर्व स्तरावर होत असेल तर हा विकास आहे. त्यानंतर मी पुढचं काय म्हटलं तुम्हाला बघा, की प्रश्न पुढे पुढे येतात, या सगळ्यांची तुम्हाला उत्तर मिळाली असतील या लेक्चर मध्ये. तर बघा कोण काढतो, तर उत्तर मिळाले तुम्हाला. कोण काढतो यामध्ये, यूएनडीपी काढत असतो. केव्हा यूएनडीपी केव्हापासून, 1990 पासून. आयाम किती आहेत, 3 आहेत आयाम. निर्देशक किती यामध्ये, 4 आहेत. संकल्पना कोणी सांगितली, पाकिस्तानचे मेहबूब उल हक आणि भारताचे अमर्त्य सेन यांनी, आणि त्यांना मदत करण्यासाठी मेघनाथ सहा व गुस्ताव. त्यानंतर भारताचा क्रमांक किती, 134. शेजारील देशांचा क्रम सांगितला आणि ब्रिक्स मध्ये जर बघितलं तर आपला सगळ्यात शेवटचा क्रमांक जाणवतो यामध्ये. त्यानंतर बघा या ठिकाणी मी सांगितलेलं होतं बघा, सगळे इमेज व्यवस्थित बघा. यूएनडीपी मार्फत काढला जातो. 1990 पासून सुरुवात केली. मेहबूब उल हक यांना एसडीआय चे जनक म्हटले जाते. दोघांची संकल्पना होती, पण यामध्ये जास्तीत जास्त श्रेय मेहबूब उल हक यांना दिलं जातं, म्हणून यांना एसडीआय चे जनक म्हटलं जातं. अमर्त्य सेन हे यांना भारताचे नोबेल, म्हणजे अमर्त्य सेन हे भारताचे होते आणि त्यांना अर्थशास्त्र या विषयामध्ये नोबेल पारितोषिक मिळालेले होते. यांच्या मदतीसाठी मेघनाथ देसाई हे होते. त्यानंतर गुस्ताव हे होते. त्यानंतर भारताचा एसडीआय मध्ये क्रम व शेजारील देशाचा क्रम हा आपण आता पुढे लक्षात येईल. आयाम किती, तर 3. निर्देशक किती, 4. आयाम पहिलं दीर्घ व आरोग्यमय जीवन, दुसरं ज्ञान आणि तिसरं चांगले जीवनमान. यामध्ये निर्देशक किती, तर 1, 2, 3, 4. यामध्ये पहिलंच कुठलं असणार आहे, तर जन्माच्या वेळी सरासरी आयुर्मान, दुसरं शालेय शिक्षणातील सरासरी वर्ष, तिसरं अपेक्षित शिक्षणातील वर्ष आणि चौथं यामध्ये दरडोई उत्पन्न एनएनपी, जीएनपी, यामध्ये पीपीपी याच्या स्वरूपात. आता यामध्ये जर बघितलं तुम्ही तर हा तुम्हाला एसडी जी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल च्या अनुषंगाने सुद्धा तुम्हाला अभ्यास करता येतो. म्हणजेच काय, तर या ठिकाणी जर बघितलं तर जन्माच्या वेळी सरासरी आयुर्मान हे तिसरा गोल बघायला मिळतोय. त्यानंतर शालेय शिक्षणातील सरासरी वर्ष हे दोन्हीही गट तुम्हाला चौथ्या गोलमध्ये बघायला मिळत आहेत. आणि दरडोई उत्पन्न यामध्ये तुम्हाला 8व्या सस्टेनेबल गोलमध्ये बघायला मिळतंय. त्यानंतर आपण एसडीआय चे टप्पे घेतले. किती टप्पे असतात, 3. पहिल्यांदा काय, तर गोल पोस्ट ठरवणे. गोल पोस्ट म्हणजे काय, तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे किमान आणि कमाल या दोघही गोष्टी यामध्ये दाखवायच्या असतात. त्यानंतर आयाम म्हणजेच काय, या दोघांचा मध्य काढला जातो. आणि तिसरं आहे मापन निर्देशांकाचं, या तिघही आयामांचा एक भूमितीय मध्य काढला जात असतो. त्यानंतर मी सांगितलं की 0 ते 1 च्या दरम्यान हा एसडीआय काढला जातो, मापन केला जातो. याचे टप्पे केलेले आहेत 4. त्यामध्ये एक आहे अल्प, दुसरं मध्यम, तिसरं उच्च आणि चौथं आहे अतिउच्च. यामध्ये भारताचा क्रमांक यामध्ये कुठे येणार, तर मध्यम मध्ये येणार. 134वा क्रमांक आपला आहे. जर आपण 2021 चा विचार केला तर यामध्ये 135वा क्रमांक होता आपला, आता 134वा आहे.
त्यानंतर 2022चा रिपोर्ट 24 मध्ये आला आहे. 22चा 24 मध्ये 193 देशांचा काढलेला आहे, ज्यामध्ये स्वित्झर्लंड पहिला आहे, नॉर्वे दुसरं आहे, आइसलँड तिसरं आहे, 193व्या क्रमांकावर सोमालिया आणि सेकंडला दक्षिण सुदान. पर 1990चा जर विचार केला, UNDP ने काढलेला पहिलाच रिपोर्ट, तर यामध्ये ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर आहे आणि अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आपल्याला बघावयास मिळाला. शेजारील देशांची स्थिती जर बघितली, यामध्ये तुलनात्मक अभ्यास जर केला तर आपल्याला एक जाणवतंय, श्रीलंका 78 नंबरवर, मालदीव 87, भूटान 125, बांगलादेश 129, म्यानमार 144, नेपाळ 146, पाकिस्तान 164 आणि अफगाणिस्तान 182व्या क्रमांकावर आहे. तर ब्रिक्स या देशांचा जर तुलनात्मक अभ्यास जर केला तर ब्रिक्स मध्ये आपण सगळ्यात शेवटी आहोत. जर त्यांचा क्रम जर लावण्याचं बघितलं तर ब्रिक्स मध्ये पहिल्या क्रमांकावर लागणार रशिया, नंबर 2च्या क्रमांकावर लागणार चीन, नंबर 3च्या क्रमांकावर लागणार ब्राझील, नंबर 4 साऊथ आफ्रिका आणि नंबर 5 यामध्ये येणार भारत. तर विद्यार्थी मित्रांनो, बारामतीच्या असणाऱ्या आपल्या MPA म्हणजेच महाराष्ट्र करिअर प्रबोधिनी बारामती या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपली अर्थव्यवस्थेची अशीच सिरीज एक पॉइंट आपण एक चॅप्टर एक पॉइंट एक संकल्पना अशाच पद्धतीने पुढे कंटिन्यू राहू देऊ. तर त्यासाठी तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब कराल व लाईक कराल अशी मी आपल्याकडनं आशा बाळगतो. थँक्यू.